बाबा हरिदेव सिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमांतर्गत फुलमस्ता नदी स्वच्छ करण्यात आली। संत निरंकारी मंडळाचे फुलंब्री शहरासह तालुक्यात हजारो शिष्य असून समतेचा संदेश देणारे बाबा हरिदेव सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त सेवेकरी मंडळींच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले असून रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, नदी नाले स्वच्छ करणे आदी उपक्रम हाती घेतले। या अनुषंगाने संत निरंकारी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात या अनुयायांच्या वतीने नदी नाले स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले। फुलंब्री येथील बाजारपट्टी परिसरातून वाहणारी फुलमस्ता नदी या नदीपात्रात असलेली घाण स्वच्छ करण्याबरोबरच तुंबलेले गटार आणि परिसरातील पसरलेली घाण देखील काढण्यात आली आणि त्याची विल्हेवाट लावण्यात आली। स्वच्छता मोहीम चालू असताना नगर पंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेण्याबरोबरच संबंधित घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वाहने उपलब्ध करून दिले होते। निरंकारी मंडळातर्फे आज बाबाजीच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ जल स्वच्छ मन पूर्ण भारतभर आज प्रोजेक्ट राबवले जात आहे संत निरंकारी मंडळातर्फे। कारण जसं म्हणलं गेलं स्वच्छ मन आणि स्वच्छ जल, कारण जल हे लागणारी वस्तू कारण जल आहे तर आपलं जीवन आहे। तर संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि स्वच्छ जल स्वच्छ मन असे प्रोजेक्ट राबवले जाते। निरंकारी मंडळ एक आध्यात्मिक विचारधारा आहे आणि जसं म्हणलं गेलं की धर्म जोड़ता है तोड़ता नहीं, सब कुछ बनो मुबारक है पण पहिले इंसान बनो। संत जनांनो, खरोखर मानवतेचं सगळ्यात मोठं कार्य जर आज करीत असेल तर संत निरंकारी मंडळातर्फे आज हे निस्वार्थ आज सेवा चालू आहे।